हरिओम. मी प्रमोद सिंह चव्हाण, सिन्नर उपासना केंद्र, जिल्हा नाशिक. माझा अनुभव असा आहे का 2 वर्ष आधीचा. तर मी स्टेनलेस स्टीलमध्ये काम करतो. ते कंपनीत जॉब करतो क्वालिटी म्हणून. तर आमच्या डिपार्टमेंटमध्ये 7 माणसं होते. 3 ऑपरेटर आणि 2 क्वालिटी, बाकीचे हेल्पर होते. एक वेळेस अर्जंट माल द्यायचा होता कटिंग करून. तर नेमका तो तिघांमधून एक ऑपरेटर आला नाही. तर सर आले, म्हणाले, अरे यार, हा टायमावरच आला नाही, त्यामुळे चव्हाण तू सिनियर आहे म्हणे, तू हे पाहून घे म्हणे, तूच कटिंग कर म्हणे. म्हटलं सर ठीक आहे म्हटलं. बरं, मी चालू केली मशीन आणि कामाला लागलो. 12 तास काम करून 12 तासाने 1200 पीस कापले ते वर्नियरने चेक करून. आणि कटिंग करून मी तसं घरी गेलो. घरी गेल्यानंतर जेवण वगैरे केलं. रात्रपाळीचा कंपनीत ऑपरेटर आला. त्याने मला फोन केला. तो म्हणाला, अरे चव्हाण, या मशीनवर कोण होतं? त्याला म्हटलो, अरे तो ऑपरेटर आला नव्हता, तर सरांनी मला सांगितलं होतं, मी कटिंग केलं. अरे मग तू म्हणे, अरे तू कटिंग केली? अरे हे चुकीचं कटिंग केली म्हणे. मी म्हटलं नाही रे, मी वर्नियरने चेक केलं म्हटलं. ओके, सगळं चेक करूनच टाकले म्हटलं. नाही म्हणे, अरे यार, तू वर्नियरने चेक केलं आणि ते वर्नियर खराब होतं म्हणे. अरे नाही म्हटलं. तसंच मी घाबरलो. अरे म्हटलं असं कसं काय झालं? थांब म्हटलं, मी येतो म्हटलं. तर मी जेवण वगैरे करून मग परत कपडे घालून परत कंपनीत गेलो. कंपनीत ते बघितलं, मी कटिंग केलेला माल बघितला आणि वर्नियरने चेक केलं. तर ते चुकीचं दाखवत होतं, खराब म्हणे, कटिंग रॉंग झाली म्हणे. अरे म्हटलं यार, कसं काय झालं म्हटलं यार, खूप टेन्शनमध्ये आलो. म्हटलं अरे या 7 म्हणजे माझ्या डिपार्टमेंटात मी सिनियर आहे आणि सरांनी माझ्या विश्वासावर हे कापायला लावलं. तर हे कसं काय झालं बुवा असं? खूप टेन्शनमध्ये आलो आणि बापूंना धावा करायला लागलो. बापू म्हटलं वाचव, या बाळाला तू आलं वाचवावं लागेल, मी सिनियर आहे म्हटलं आणि कंपनीत नाव खराब होईल म्हटलं माझं. सर, बापू, आधी माता, सगळ्यांना धावा करायला लागलो. म्हटलं बापू वाचवच, काहीतरी कर म्हटलं बापू. मी सुपरवायझरला फोन लावला रात्रीच. सर म्हटलं असं असं झालेले, काही चुकीचे कापले गेले. तो म्हणे बघू सकाळीच म्हणे. बरं म्हटलं. तर मी घरी गेलो आणि टेन्शनमध्ये झोप पण लागत नव्हती. बापूंना सतत धावा करत होतो, बापू सिनियर माणूस मी आहे आणि जास्त माझं नाव खराब होईल म्हटलं, आणि ते पण 1200 पीस कापून टाकले म्हटलं मी. तर म्हटलं मग काहीतरी कर बापू, या बाळाला वाचव म्हटलं. तर सकाळच गेलो कंपनीत. टिफिन वगैरे घेतला नाही, मनच लागत नव्हतं, टेन्शनमध्ये होतो. बापूंच्या धावा करत करत गेलो. मग सुपरवायझर आले 9 वाजता. त्यांना म्हटलं सर असं झालं, हे वर्नियर चुकीचं होतं म्हटलं, तुम्ही मला दिलं. असं का म्हणे? अरे यार म्हणे, हे मोठ्या साहेबांना माहीत पडलं तर हे बोलतील म्हणे, तू असं कर म्हणे, आज ड्युटी करून 2 तास ओव्हरटाईम थांब म्हणे आणि चेक करून घे म्हणे, तुला नवीन वर्नियर देतो म्हणे मी, त्याच्याने चेक कर म्हणे. बरं म्हटलं. तर 12 तासाची ड्युटी संपल्यानंतर सगळे घरी गेले आणि मी थांबलो, 2 तास ओव्हरटाईम थांबलो. आणि त्यांनी सरांनी मला नवीन वर्नियर आणून दिलं. नवीन वर्नियर आणल्यानंतर साहेबही घरी गेले आणि मी म्हटलं आता बसलो आणि एक पीस चेक करायचो. एक पीस चेक केला का रामारामा मंत्र म्हणायचो. रामारामा मंत्र म्हणत असं एक पीस चेक करायचो, रामारामा मंत्र म्हणत. असं मी म्हणत 1200 पीस चेक केले. मला एवढा आनंद झाला, रामारामा मंत्र म्हणत एवढा आनंद झाला मला का ते 1200मधून फक्त 108 पीस खराब निघाले, बाकी सगळे ओके निघाले. मला आनंद झाला. बापू म्हटलं, आधी माते तू कसं काय वाचवलं म्हटलं, माझी इज्जत ठेवली म्हटलं. बापू, हे अशक्य काम तूच करू शकतं म्हटलं. बापू, मी सरांना लगेच फोन लावला. सर म्हटलं असं झालं मला, काय नाही म्हणे, ते 108 पीस आहे ना, स्क्रॅपमध्ये टाकून दे म्हणे, काहीच प्रॉब्लेम नाही म्हणे, तेवढं होत राहतं म्हणे. मला आनंद झाला. म्हटलं बापू, तू माझी इज्जत वाचवली म्हटलं. आणि खूप आनंदाचे अश्रू निघायला लागले मला. आणि सगळ्या मित्रांना सांगितलं, अरे मी म्हटलं असं, अरे ओके होते सगळे पीस ओके होते. असं करून माझा दिवस खूप छान गेला. आणि बापूंना म्हटलं, बापू बस या बाळाला असंच वाचवत राहा म्हटलं, मी तुझी सेवा करत जाईल म्हटलं. हरिओम, श्रीराम, अंबर.